निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पहिलं आव्हान दिलं गेलं होतं जे स्वाध्याय पुस्तिकेमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे ते आव्हान होतं आदर्श शाळेबद्दल आपले मत लिहा। तुम्ही ते मत लिहिलेलं आहे आणि खूप छान सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतलाय। बऱ्याच लोकांचे मत ऑब्झर्व करत असताना असं लक्षात आलं की ते मत खूप छान लिहिले गेलेत। आता फक्त पुढचा चर्चेचा आपला मुद्दा असा आहे की तुम्ही जे काही आदर्श शाळेविषयी मत लिहिलं, जे काही विचार तुमचे व्यक्त केलेत आदर्श शाळेबद्दल, तर ते विचार तुमच्या डोक्यात कुठून आले? म्हणजे आदर्श शाळेविषयी आपण जे काही मत बनवले ते मत नेमकं आपण कशाच्या आधारे बनवलंय? त्या आपल्या विचाराचं ओरिजिन काय आहे ते थोडंसं आपण शोधूयात। आणि ते शोधण्यासाठीच तुम्हाला पुढचा प्रश्न दिला गेला होता। तो प्रश्न होता की तुमच्या विचारांची ओरिजिन लिहा। त्या ओरिजिन लिहित असताना तुम्ही बरेचसे ओरिजिन त्यामध्ये लिहिले। त्यामध्ये असं दिसलं की अनुभव हा एक आपण ओरिजिन लिहिलाय। काही लोकांनी लिहिलं की आम्ही ही शाळा बघितली, काहींनी सांगितलं आम्ही हे पुस्तक वाचलं, काहींनी सांगितलं की डी.एड. मध्ये आम्ही ते शिकलोत। आणि अशा वेगवेगळ्या अनुभवाच्या आधारे तुम्ही हे मत लिहिलेलं की तुमच्या विचाराच्या अनुषंगाने अशी आदर्श शाळा असणार आहे। आता मुद्दा असा आहे की तुमचं जे काही विचाराचं ओरिजिन आहे ते ओरिजिन व्यापक आहे की मर्यादित आहे? तर होऊ शकते की माझं अनुभव हे माझ्यापुरते मर्यादित आहेत। माझे जे काही आजूबाजूची परिस्थिती आहे त्या परिस्थितीतनं मला ते मिळालेले आहेत। मग आता प्रश्न असा निर्माण होतो की माझं जे काही मत असेल ते मत सगळ्यांचं असेल का, की त्यापेक्षा अधिक व्यवस्थित मत असू शकते? मग अधिक व्यवस्थित मत जर असू शकत असेल तर मी माझ्या मतावर ठाम राहायला पाहिजे की माझं मत अधिक व्यापक कसं होईल, माझं मत अधिक व्यवस्थित कसं होईल यावर काम करायला पाहिजे? मित्रांनो, आपण त्यावर काम तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्या विचाराचं ओरिजिन काय ते आपल्याला कळेल आणि ते ओरिजिन मर्यादित असते, त्याला अधिक व्यापक स्वरूपात आपल्याला करता येते। तर माझ्या विचारांचे जे काही आधार आहेत ते आधार अधिक व्यापक करण्यासाठी मला माझ्या विचारांचे ओरिजिन व्यापक करावे लागतील। आणि ते ओरिजिन जर व्यापक करायचे असेल तर मला सतत शिकावं लागेल, सतत नव्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि माझं जे काही मत बनलेलं आहे त्या मताच्या विरोधातले असतील, त्या मताशी परस्पर पूरक असतील, असे वेगवेगळे मतं मला स्वीकारत जावं लागणार आहे। पण मित्रांनो, हे जे काही आपले ओरिजिन असतात किंवा हे जे काही आपले विचार असतात, हे विचार अधिक व्यवस्थित करण्यासाठी आपल्या विचारांबद्दल आपल्याला सतत विचार करावा लागतो, ज्याला इंग्रजीमध्ये मेटाकॉग्निशन असं म्हटलं जाते। थिंकिंग अबाउट थिंकिंग, विचाराबद्दल विचार करणे। तर मी जेव्हा एखादा विचार करतो त्या विचाराबद्दल मी परत परत विचार केला पाहिजे की हा विचार योग्य आहे का, हा विचार मी कशाच्या आधारे करतोय, याचा जो आधार आहे तो पर्याप्त आहे का, की मला अधिक व्यापक स्वरूपात याचा आधाराचा विचार करावा लागेल। असे जेव्हा आपण विचार करत जाऊ तेव्हा नवीन गोष्टी स्वीकारण्याची आपली खूप जास्त क्षमता तयार होते आणि आपला अप्रोच त्या पद्धतीचा तयार होतो की आपण नवीन नवीन गोष्टी स्वीकारायला लागतो। परंतु मित्रांनो, हे करत असताना आपल्याला हेही बघावं लागेल की नवीन गोष्टी स्वीकारत असताना मला काही अडचणीचं ठरतंय का, नवीन गोष्टी न स्वीकारावा याच्यासाठी आतून माझ्यासोबत काही काम होतंय का? जसं बऱ्याचदा आपल्याला असं वाटते की एखादा नवा विचार जेव्हा आपल्या समोर ठेवला जातो किंवा एखादा विशिष्ट विचार जेव्हा आपल्या समोर ठेवला जातो तेव्हा डोक्यात कधीतरी येते, अरे ही गोष्ट तर मला माहिती आहे, अरे असा विचार तर मी याच्या आधी पण केलेला आहे, अरे हे जे काही आहे ते मी आधी पण करून बघितलेलं आहे। तर माझे जे काही विचार बनलेले आहेत किंवा माझं जे काही मत बनलेलं आहे ते मत मला नवीन गोष्टी स्वीकारायला अडचणीचं निर्माण करते का? असं जर होत असेल तर माझी व्यापकता मर्यादित होते आणि मी नवीन विचार स्वीकारत नाही, नवीन गोष्टी स्वीकारायला मला अडचण निर्माण होते। ती अडचण आपल्याला दूर करण्यासाठी आत्ता आपण जो काही टॉपिक चर्चेला घेतलाय तो अधिक समजून घेण्याची गरज आहे। तर मला हे बघावं लागेल की माझ्या विचाराचं ओरिजिन व्यापक कसं करता येईल, मला हे बघावं लागेल की मला सतत नवीन नवीन गोष्टी कशा स्वीकाराव्या लागतील आणि नवीन नवीन सतत गोष्टी जर स्वीकारायच्या असतील तर आपल्याला हेही बघावं लागेल की माझ्या जे काही विचार डोक्यामध्ये येतात, जे नवीन व्यक्ती मला विचार सांगतात, त्याचं एकमेकांशी समन्वय कसा मी साधतो, त्यांचा जो विरोधाभास तयार होतो त्याला मी कसं मॅनेज करतो, ह्या सगळ्या गोष्टी करणे यालाच मेटाकॉग्निशनची प्रक्रिया अशी म्हणतात। ही प्रक्रिया जेव्हा आपण स्वतःसोबत करू आणि वारंवार ही प्रक्रिया करत राहू तेव्हा तेव्हा आपल्याला नवीन गोष्टी स्वीकारायला सोप्या जातील। मित्रांनो, नवीन गोष्टी स्वीकारत असताना किंवा नवीन विचार शिकत असताना आपल्या धारणा पण खूप महत्त्वाचा रोल निभावतात। ह्या धारणा जशा सकारात्मक रोल निभावतात तशाच कधीकधी ह्या धारणा नकारात्मक रोलसुद्धा निभावतात। मित्रांनो, आमच्या प्रशिक्षकांनी तुमच्यासोबत एक ॲक्टिव्हिटी करून घेतली असणार आणि ती ॲक्टिव्हिटी काय होती तर 2 पाण्याच्या बॉटल त्यांनी ठेवल्यात, एक रिकामी आणि एक भरलेली। एका बॉटलमधलं पाणी दुसऱ्या बॉटलमध्ये टाकायला सांगितलं आणि त्यांनी हेही सांगितलं की तुला जेवढं सांगितलं तेवढं फक्त करायचं। हे करत असताना तुम्हाला काय खेळ बघायला मिळाला, काय अनुभव मिळाला की जोपर्यंत ज्या बॉटलमध्ये आपल्याला पाणी टाकायचं त्या बॉटलचं झाकण आपण उघडत नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या बॉटलचं पाणी त्यामध्ये टाकता येणार नाही।
पण बऱ्याचदा आपण असं होते की ज्या बॉटलमध्ये पाणी टाकायचं तिचं झाकण बंद आहे आणि दुसरी बॉटल आपण त्यावर टाकतोय, तर पाणी टाकण्याची प्रक्रिया होते पण पाणी बॉटलमध्ये जात नाही. मग पाणी बॉटलमध्ये का जात नसेल? तर पाणी बॉटलमध्ये न जाण्याचं कारण आहे की त्या बॉटलचं झाकण मी बंद करून ठेवलंय. बऱ्याचदा तर असं असते की बॉटलचं झाकण बंद केलेलं असते, पण त्याही पुढे जाऊन गंमत अशी घडते की कधी कधी तर असं असते झाकण बी बंद आहे आणि आधीच पाण्याने बॉटल पण फुल भरलेली आहे. मग या खेळाचा संदर्भ काय लागतो? या खेळाचा मित्र संदर्भ आपल्यासोबत हा लागतो की बाबा रे, माझ्यासोबत पण असं होतंय का की नवीन एखादी गोष्ट स्वीकारत असताना मी स्वतःला टाईट झाकण बंद करून ठेवलंय का? आणि ते झाकण, जसं तुम्ही बघितलं की त्या बॉटलचं जे झाकण होतं त्याला थ्रेड होते, आटे होते आणि ते थ्रेडमुळे ते झाकण बंद होतं. तसे माझे पण काही थ्रेड आहेत का, जे मला नवीन गोष्टी स्वीकारायला अडचणीच्या ठरतात?